कोठेही जायची तू घाई करू नकोस. आज कोणी तुम्हाला विचारत नाही, तुमची साधी कोणी चौकशीही करत नाही. तुम्ही कसे आहात हे पाहत देखील नाहीत. सगळ्यांसमोर तुम्ही हसता, पण तुमची आतून होत असलेली ती तळमळ आम्ही पाहत आहोत. तुम्ही आतून किती थकलेला आहात. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, पण तुमच्या स्वतःची वेदना मात्र तुम्ही गिळता. तुमच्या मनात जे चाललेले आहे ते शब्दात मांडताही येत नाही. ते सर्व आम्हाला कळते आणि त्यामुळेच तुझ्या मनाचे ओझे कमी करण्यासाठी तुला आज आम्ही एक आनंदाची बातमी सांगत आहोत की सुख तुझी वाट पाहत उभी आहे. होय बाळा, आजपर्यंत तू जे काही सहन केलेले आहेस ते व्यर्थ गेलेले नाही. बाळा, तू खूप काही सहन केलेले आहेस. तू बोलूनही कोणी तुला समजून घेतलेले नाही. तुम्ही गप्प बसलात तरी देखील कोणी तुम्हाला विचारले देखील नाही. पण तू जे काही एकट्याने सहन केलेले आहेस ते वाया गेलेले नाही. तुझा प्रत्येक अश्रू, तुझी प्रत्येक वेदना ही आमच्याकडे जमा आहे. सुख मिळायच्या आधी माणूस थोडा मजबूत बनतो आणि परिस्थितीने तुला मजबूत बनवलेले आहे. तुम्ही एकटे नाही. बाळा, तुला नेहमी वाटत असते की मी एकटा आहे, पण ऐक, तुम्ही जेव्हा रडता, जेव्हा तुम्ही उदास असता, शांत असता, तेव्हा आम्ही तिथेच असतो. तुझ्या त्या मनातील वेदना, तुझी होणारी ती तळमळ, तुझी होणारी ती घुसमट आम्ही पाहत असतो. तू आमचे लाडके बाळ आहेस. आम्ही तुला कधीच एकटे सोडत नाही. जग तुझी साथ सोडेल, पण आम्ही कधीच तुझी साथ सोडणार नाही. बाळा, तू थोडा धीर धर. रात्र कितीही तुला मोठी वाटत असली तरी सकाळ ही उजाडतेच. आज जरी तुझ्या आयुष्यात अंधार असेल तरी उजेड हा जवळच आहे. फक्त तू थोडा वेळ अजून चाल, थोडा विश्वास अजून ठेव. तुझ्या आयुष्यात बदल हा घडत आहे. तो हळूहळू होतोय. सुख तुझ्या दारात उभे आहे, पण फक्त तुझी वेळ येईपर्यंत ती थांबली आहे. बाळा, सुखाची परिभाषा फक्त मोठे घर, मोठे नावच नसते, तर सुख म्हणजे मन शांत होणे, स्वतःबद्दल वाईट न वाटणे, मी पुरेसा आहे असे वाटणे म्हणजे सुख. बाळा, एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हे सगळे मी सहन केले ते बरेच झाले. त्यामुळे आज तू फक्त एवढेच लक्षात ठेव, तुम्ही चुकीचा नाही, तुम्ही कमकुवत नाही, तू एकटी नाहीस. त्यामुळे तुझे डोळे पुस, तुझे मन तू शांत कर आणि हळूहळू पुढे जात राहा. कारण उद्याचा दिवस हा तुझ्यासाठीच आहे. कारण सुख बाहेर तुझी वाट पाहत उभी आहे. काळजी करू नकोस. तुझे हे दिवस आता बदलणार. सुखाने, मान सन्मानाने भरलेले जीवन तुझेही बनणार. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तुझे जीवन तुझ्या अपेक्षेपेक्षाही खूप चांगले होणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात
सुख समृद्धी लवकरच येऊ, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो.